नमस्कार. आजचा आपला विषय आहे की ब्लड प्रेशर कंट्रोल कसं करावं आणि त्याच्याकरता मी तुम्हाला आज एक आयुर्वेदिक औषध सांगणार आहे की ज्या पेशंट्समध्ये की ॲक्च्युली ॲलोपॅथीची अँटी हायपरटेन्सिव्ह वापरण्याची लगेच गरज नसते. थोडंसं राईज झालेलं असतं. आता स्टँडर्ड ब्लड प्रेशर किती आहे आपलं? तर 120 आणि 80. वरचं 120, खालचं 80. हे स्टँडर्ड ब्लड प्रेशर आहे. म्हणजे ते जर ब्लड प्रेशर असेल तर तुमचं ब्लड प्रेशर हे जास्त नाही, नॉर्मल आहे. किंबहुना त्याच्या आत असेल तर आनंदच आहे. आणि सगळ्यात कमी ब्लड प्रेशर किती राहू शकतं? तर 90-60. 90-60 जरी असेल तरी माणसाला फार मोठी लक्षणं विचित्र येत नाहीत. पण वरचं 90च्या खाली जर गेलं 80-85 तर ते जरा थोडंसं धोकादायक असतं. तर ही झाली रेंज तुम्हाला सांगितली. नॉर्मल ब्लड प्रेशरची रेंज. आता काही केसेसमध्ये आपल्याला बघायला मिळतं, की ब्लड प्रेशर 130 साधारणपणे वरचं, खालचं तुमचं साधारणपणे 90. अशा स्टेजला जे पेशंट्स असतील ना, त्यांना मी जे आज औषध सांगणार आहे त्याचा अतिशय चांगला फायदा हा होणार आहे. किंवा काही जणांना काय असतं, की ब्लड प्रेशरच्या गोळ्या खातायत, पण त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल येतच नाहीये. ते कायम थोडंसं हाय दाखवतंय. अशा लोकांमध्ये सुद्धा ह्या गोळीचा चांगला उपयोग तुम्हाला होऊ शकतो. आता सुरुवातीला हे सगळं माहिती घेताना आपल्याला एक विचार केला पाहिजे, की ब्लड प्रेशर म्हणजे काय? नक्की काय? ब्लडचं प्रेशर वाढतं का काय वाढतं? तर ब्लड प्रेशर ह्याची व्याख्या जी केलेली आहे, ती मॉडर्न सायन्सनुसार लॅटरल प्रेशर एक्झर्टेड ऑन द व्हेसल वॉल इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. आणि आयुर्वेदामध्ये त्याला धमनी प्रतिचय असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या धमन्या आहेत, त्या धमन्यामध्ये किती फोर्स ताकद आहे, की तो प्रतिकार करतो कशाला? तर तुमच्या ब्लडला. तो जर मर्यादित प्रतिकार करत असेल तर त्याला नॉर्मल ब्लड प्रेशर राहतं. तो जास्त प्रतिकार करत असेल तर ते ब्लड प्रेशर हाय राहतं. म्हणजे लॅटरल प्रेशर हे व्हेसल वॉल जी आहे, त्या व्हेसल वॉलवर किती राहते त्याच्यावर हे अवलंबून आहे. हे आपल्याला साधारणपणे आपल्याला समजलं. आता आयुर्वेदाने याचा कसा विचार केलेला आहे? तर आयुर्वेदीय पद्धतीनुसार ब्लड प्रेशर हे का होतं? कुणाला होतं? याची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो. ब्लड प्रेशर होत असताना तुमच्या रक्तामध्येच काही घटक असे असतात, की जे ब्लड प्रेशर निर्माण करत असतात. आता हे घटक कोणकोणते असतात व ते का निर्माण करतात त्याचं कारण तुम्हाला सांगतो. थोडक्यामध्ये तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजेल असं सांगतो. तुम्ही जे काही रोज खाणं-पिणं करता, त्या खाण्यामधनं तुम्हाला जे पोषकांश मिळतात, त्या पोषकांशामध्ये सातत्यानं क्षारयुक्त पोषकांश तुमच्या शरीरामध्ये जास्त गेले किंवा तिखट रस जर जास्त प्रमाणामध्ये गेला, तर काय होतं? तर ब्लडमध्ये क्षारांश साठायला लागतो आणि हा क्षारांश जो असतो, तो त्या धमन्यावर डिपॉझिट व्हायला लागतो. म्हणजे आतनं डिपॉझिट व्हायला लागतो. उदाहरणार्थ, तुम्ही पाईपलाईन बघितलेली आहे. पूर्वी गॅल्व्हनाइजच्या पाईपलाईन, आता त्यांनी त्या रिप्लेस केल्यात आणि पीव्हीसी पाईपलाईन आता आपल्याला आल्या. पाण्याच्या ज्या पाईपलाईन असतात त्या. तर ती गॅल्व्हनाइज जी पाईपलाईन पूर्वी असायची, त्या पाईपलाईनमध्ये कधी-कधी चोकअप व्हायचं. का व्हायचं? तर आतला ल्युमेन जो आहे, आतली पोकळी जी आहे, ती कमी व्हायची. ती का व्हायची? तर पाण्यामधले क्षार त्या आतल्या भागाला जाऊन चिकटून बसायचे. त्यामुळं ती पाईप जी आहे ती चोकअप व्हायला लागायची किंवा ज्या फोर्सनं पाणी यायला पाहिजे पुढं, ते न येता ते पाण्याची धार ही कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. समहाऊ हाच फिनॉमेना तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये घडत असतो आणि त्यामुळे काय होतं, प्रत्येक अवयवाला होणारा रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो. तो अवयवाला रक्तपुरवठा कमी व्हायला लागला की काय परिणाम होतो? समजा आता किडनी आहे, किडनीला रक्तपुरवठा कमी व्हायला लागला की किडनीचं फंक्शन बिघडतं, यकृताचं फंक्शन बिघडतं, तुमच्या इतर अवयवांचं फंक्शन बिघडतं, डोळ्याचं फंक्शन बिघडतं. ऑटोमॅटिकली डोळ्याला कमी परिणाम व्हायला लागतो. ज्यांना ज्यांना ब्लड प्रेशर आहे
त्यांच्यामध्ये हे लक्षण दिसायला लागते, मला कमी दिसायला लागलंय. ही सगळी लक्षणं तुम्हाला सुरुवात होतात. हे ब्लड प्रेशर अशा पद्धतीचं शरीरामध्ये तयार होतं. म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यातनं क्षारांश जास्त निर्माण होऊ नये. मग क्षार खायचेच नाही का असं नाहीये. क्षार खायला हरकत नाही तुम्ही, पण मर्यादित क्षार पाहिजेत. कुठले क्षार पाहिजेत? नैसर्गिक क्षार पाहिजेत. तुम्ही जर का कृत्रिम क्षार सुद्धा जरी खाण्यात व्यस्त आले तरी सुद्धा हा त्रास होऊ शकतो. तर हे साधारणपणे कारण तुम्हाला सांगितली, कशा पद्धतीने त्याची पॅथॉलॉजी किंवा विकृती कशी निर्माण होते हे मी तुम्हाला सांगितलं. आता मूळ मुद्द्यावर आपण येऊ की ब्लड प्रेशर आपण कंट्रोल आयुर्वेदीय पद्धतीने कसं करू शकू. तर त्यामध्ये मी तुम्हाला एक औषध सांगणार आहे. ते औषध असं आहे की सर्पगंधायुक्त साधा सूत शेखर. आता हे सर्पगंधा काय आहे? तर सर्पगंधा नावाची वनस्पती आहे. ही सर्पगंधा वनस्पती कशी आहे? तर ही वात नाड्यांना नियंत्रित करणारी वनस्पती आहे. ज्या शरीरामध्ये वात नाड्या आहेत त्या वात नाड्या, त्याचबरोबर कफपित्ताचं सुद्धा संतुलन राखणारी असं हे द्रव्य आहे. त्यामुळे हे अतिशय श्रेष्ठ द्रव्य आहे. त्यानंतर दुसरा एक त्याचा चांगला इफेक्ट काय, तर तुमच्या शरीरामध्ये जर विचारांचा गोंधळ होत असेल, अनेक विचार शरीरामध्ये चालू असतील आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरामधली चयापचय क्रिया बिघडत असेल, तर त्या विचारांना सुद्धा कंट्रोल करण्याची ताकद या सर्पगंधामध्ये आहे. त्यामुळे सर्पगंधा ही अतिशय उत्कृष्ट गोळी ह्या ब्लड प्रेशर ह्या आजारासाठी आहे. त्याचबरोबर ही निद्रा जनन करणारी आहे, म्हणजे झोप आणणारी आहे. म्हणजे बऱ्याच जणांना झोप नसल्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढतं. अनेक जणांना असं होतं की रात्रीची फक्त 3-4 तास झोप लागते. अशा पेशंट्समध्ये सुद्धा ह्याचा चांगला उपयोग आपल्याला होतो. आणि साधा सूतशेखर जे आहे, साधा सूतशेखर बाजारामध्ये तुम्हाला मिळतं. बऱ्याच जणांनी सूतशेखर साधा गोळ्या ह्या त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये खाल्ल्या गेल्या असतील, तर तोच साधा सूतशेखर. आता हे सूतशेखरची गंमत काय, तर सूतशेखरमध्ये जे घटक आहेत, हे घटक जर तुम्ही अभ्यास केले तर त्या घटकामध्ये आता सगळ्यात डीप मी तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्हालाही ते डोक्यावर जाईल, बोर होईल. तर मी त्यातल्या काही महत्वाच्या बाबी तुम्हाला सांगतो. तर त्यामध्ये ताम्रभस्म नावाचं एक भस्म आहे. त्याचबरोबर सुवर्णमाक्षिक भस्मही आहे, कज्जली आहे आणि काही हर्बल प्रोडक्ट्स आहेत. त्यामध्ये त्रिकटू आहे. त्रिकटू म्हणजे सुंठ, मिरी, पिंपळी, तमालपत्र, परत तुमचं दालचिनी आहे, वेलची आहे, त्याचबरोबर नागकेशर आहे. हे सगळे जे पदार्थ आहेत ना, हे पदार्थ काय करतात शरीरामध्ये, तर त्यातलं जे वैशिष्ट्यपूर्ण ताम्रभस्म जे आहे ना, हे ताम्रभस्म तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काठिण्य आलेले आहे ते काठिण्य खरडून काढायचं. म्हणजे खरं हा गुण त्याच्यामध्ये आहे, खरडून काढायचं, त्याच्यात ताकद आहे. सुवर्णवाक्षिक भस्म रक्त प्रसादक आहे व मार्दवता निर्माण करणार आहे सुवर्णवाक्षक भस्म. आणि शंखभस्म जे आहे ते तिथल्या श्लेष्माचं, म्हणजे साधारणपणे तिथं जर समजा काही कोलेस्ट्रॉल असेल तर त्या कोलेस्ट्रॉलचं शोषण करून घेण्याची कॅपॅसिटी ही शंखभस्मामध्ये आहे. म्हणजे ही भस्म काय काम करतात हे तुम्हाला सांगितलं. आता त्याला पूरक अशी जी सुंठ, मिरी, पिंपळी आहे, दालचिनी आहे, तमालपत्र आहे, हे सुद्धा हेच काम करतात की रक्तामध्ये जे अन्न शोषलं गेले त्याचं पुन्हा व्यवस्थित पचन केलं जातं. त्याचबरोबर आमाशयामध्ये त्याचं पचन केलं जातं व कफ, पित्त आणि वाताचं संतुलन राखलं जातं. जे कुठं ना कुठेतरी थोडं तारतम्य बुद्धीनं बिघडलेलं असतं ते संतुलन राखलं जातं. हे त्याचं महत्वाचं कार्य आहे. त्याचबरोबर त्याला भावना ज्या दिलेल्या आहेत, भावना म्हणजे काय, हे सगळं जे मिश्रण मी तुम्हाला सांगितलं भस्माचं आणि इतर औषधांचं, ते एका रसामध्ये घोटलेलं असतं. ते कुठल्या रसामध्ये घोटलेलं असतं, तर माकाच्या भावना त्याला दिलेल्या असतात. आणि माका हा जो आहे हा यकृतोत्तेजक आहे, यकृताला चांगली चालना देणार आहे. त्यामुळे यकृता करणं, रक्ताचं शुद्धीकरण हे चांगल्या पद्धतीनं होत राहतं. असा ओव्हरऑल होलिस्टिक अप्रोच ज्याला म्हणणं, असं आयुर्वेदाने ह्या औषधांमध्ये दिलेलं आहे.
आणि ह्याचा आपण लाभ जरूर घेतला पाहिजे. आता हे औषध कुणी घ्यायचंय, की ज्यांना संभाव्य ब्लड प्रेशर होऊ शकतं किंवा ज्यांना ऑलरेडी ब्लड प्रेशर झालेलं आहे, पण गोळ्या वाढतायत, कंट्रोलमध्ये येत नाहीये, अशा रुग्णांसाठी सुद्धा हे नित्य सेवन करायला हरकत नाही. आता याची मात्रा किती असावी? तुम्ही लगेच एक प्रश्न मला विचाराल, किंवा हे किती घ्यावं? तर साधारणपणे 125 मिलीग्राम सूतशेखर जेवणानंतर सकाळी, जेवणानंतर संध्याकाळी, त्याचबरोबर 75 मिलीग्राम सर्पगंधा चूर्ण. आता हे दोन्ही एकत्र असलेले औषध बाजारात मिळेल का, असा तुमचा एक दुसरा प्रश्न मला येऊ शकतो. तर हे मिळतं. त्या औषधाचं नाव आहे सूतगंधा. हे सूतगंधा नावाचं औषध एकच कंपनी माझ्या दृष्टीनं बनवते, ती म्हणजे अगस्ती फार्मास्युटिकल आहे. आणि त्या अगस्ती फार्मास्युटिकलचे हे सूतगंधा औषध बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि काही कंपन्यांचे आहेत का? आहेत. त्याचा सुद्धा तुम्ही जर शोध घेतला, तर त्यामध्ये सुद्धा हे जर 2 घटक असतील, तर ते सुद्धा औषध तुम्ही घ्यायला हरकत नाही. मग त्यामध्ये कार्डिमॅप म्हणून एक औषध आहे. परत तुमचं अर्जिन म्हणून एक गोळी आहे. अशा काही औषधाच्या आयुर्वेदिक औषधं उपलब्ध आहेत, ती बाजारामध्ये आहेत. पण त्याच्यामध्ये हे घटक असणं अतिशय आवश्यक आहे. साधा सूतशेखर आणि सर्पगंधा हे 2 जर घटक त्यामध्ये असतील, तर ते निःसंशय ती गोळी अतिशय चांगलं काम करणारी तुम्हाला बघायला मिळेल. आणि मग नॅचरल रिकव्हरी तुमच्या ब्लड प्रेशरची ह्याच्यामध्ये यायला लागते. आता आपण कसं बघतो, की ज्या ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे त्यांना गोळी खाल्लीच पाहिजे. गोळी बंद होत नाही. गोळी समजा एक 4-8 दिवस बंद झाली, तर परत ब्लड प्रेशर व्यवस्थित परत पहिल्या पूर्ववत होतं. मग अशा केसमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अतिशय चांगला उपयोग तुम्हाला होणार आहे. हे लॉंग टर्म घेण्याची वस्तू आहे. पण तरी सुद्धा तुम्ही तुमची तब्येत, तुमचा जो कोण वैद्य असेल, डॉक्टर असेल, त्याला विचारून त्या पद्धतीनं तुम्ही हे औषध सेवन करायला हरकत नाही. कारण व्यक्तिपरत्वे कधी कधी औषधं बदलू शकतात. पण सर्वसामान्यपणे हे औषध सर्वांना लागू पडतं. स्त्रियांना पण लागू पडतं, पुरुषांना पण लागू पडतं. त्यामुळे ह्या औषधाचा तुम्ही नक्की लाभ घ्या. व तुम्हाला जर ब्लड प्रेशरचा त्रास हा अति संभवत असेल, तर त्या त्रासापासून तुम्हाला जरूर ह्या औषधापासून मुक्ती मिळू शकते. जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल, तर तुम्ही अनेकांना ही माहिती शेअर करा. शाकले कट्टा हा जर माझा चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन हे मोफत असतं. व बेल आयकॉनचं बटन दाबायचं विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबून तुम्ही ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला हरकत नाहीये. म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला त्याची माहिती लगेच मिळू शकते. धन्यवाद. आणि हो, तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगायची राहिली, की आपल्या चॅनलमध्ये आता जे सबस्क्रायबर्स आहेत, ते सबस्क्रायबरची संख्या 2 लाखच्या वर गेलेली आहे. तुमचा भरपूर प्रतिसाद चांगला आहे. असाच तुमचा प्रतिसाद मला एक उत्स्फूर्तता देतो नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. धन्यवाद.